सर्वांना नमस्कार. जय भारत, जय संविधान. आज ज्या विषयाच्या संदर्भानं आपल्यासमोर मला व्यक्त व्हायचं आहे तो विषय म्हणजे एमपीएससीत झालेली पेपरफुटी. औषध निरीक्षक या पदाकरिता 22 मार्च 2026ला ही परीक्षा घेण्यात आली. मात्र 20 मार्चलाच हा पेपर फुटला. याचे पुरावे व्हॉट्सअप चॅट आणि झालेल्या स्क्रीनशॉट, व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटद्वारे उघडकीस आलेले आहे. भावंडांनो, महाराष्ट्रामध्ये तरी सध्या एमपीएससी हा एकमेव आयोग होता त्याच्यावर विद्यार्थी अत्यंत विश्वास करत होते. कुठेही जरी पेपरफुटी झाली किंवा या प्रशासनाचा भ्रष्टाचार उघडकीस येत असला तरी विद्यार्थी एमपीएससी मध्ये असा काही गैरप्रकार होणार नाही असा एक सुटकेचा निश्वास सोडत होते. मात्र आज ती सुद्धा बातमी खोटी ठरलेली आहे आणि एमपीएससी मध्ये सुद्धा भ्रष्टाचार होऊ शकतो. तिथे सुद्धा भ्रष्टाचाराचे जाळे कसे रोवल्या गेलेले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने आज बघितलेलं आहे. औषध निरीक्षकाचा या पदाकरिता घेण्यात आलेला पेपर कसा फुटला याची सुद्धा एक रंजक कथा आहे. बघा, ऋतुजा पाटील आणि तिचा प्रियकर गौरव पाटील हे दोघे पण या परीक्षेला बसले होते. ऋतुजा पाटीलच्या वडिलांनी, अमृत पाटलांनी आपल्या मित्र आणि या एमपीएससीशी संलग्नित असलेल्या प्रवीण पाटील या क्लर्क सोबत काही बोलणी वगैरे करून हा पेपर मिळवून घेतला. आपली मुलगी ऋतुजा पाटील हिला दिलेला आहे आणि ऋतुजाने आपल्या प्रेमाखातीर तो पेपर गौरव पाटीलला दिलेला. हा पेपर झाल्यानंतर या पेपरमध्ये ऋतुजा पाटील हिचं सिलेक्शन झालेलं आहे. ऋतुजा पाटील हिची निवड झालेली आहे आणि या काळामध्ये गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांचं ब्रेकअप झालंय आणि या झालेल्या वैयक्तिक वादातून गौरव पाटील याने डायरेक्ट एमपीएससी कडे या पेपरची कशी पेपरफुटी झाली, हे कसं गैरप्रकारे ह्याचा पेपर फुटला गेला याची तक्रार एमपीएससी कडे केलेली आहे. यातून या पेपरफुटीचे गोड बंगाल सर्व महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. ही घटना घडल्यानंतर आणि ह्या घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर गौरव पाटीलने पुन्हा एकदा एमपीएससी आयोगाकडे मी असं माझं आणि ऋतुजाचं वैयक्तिक भांडण असल्यामुळे मी ही तक्रार केलेली आहे अशी सुद्धा सारवासारव करण्याचं काम गौरव पाटीलने केलेलं आहे. पण एका कवीच्या ओळीने मला हे सगळं वातावरण अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून सांगता येईल असं वाटतंय. आमच्या नव्या मतांचा उपयोग काय सांगा, पोथीतल्या कथांचा उपयोग काय सांगा, आमच्या नव्या मतांचा उपयोग काय सांगा. आणि हे असे पेपर फोडणारे लोक किल्ल्यामध्येच शत्रू पोसून ठेवले, मग मजबूत या तटांचा उपयोग काय सांगा. गल्लोगल्ली कार्यालयामध्ये भ्रष्टाचार करणारे हे लोक तयार झालेले आहेत आणि म्हणून आज सामान्य विद्यार्थ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. त्या लोकांवर काय बीतत असेल ज्यांनी अहोरात्र आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालून अभ्यास केलेला आहे. आपल्या आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून 18-18, 14-14, 15-15 घंटे मुलं लायब्ररीमध्ये अभ्यास करत आहेत. आणि ही जर माणसं अशीच पेपरफुटी करत राहिली तर ह्या अत्यंत त्यागपूर्ण समर्पण करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर हा अन्याय नाही का? या प्रकरणामध्ये एमपीएससीच्या 3 बड्या अधिकाऱ्यांना, अवर सचिवापर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, 3 अधिकाऱ्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. माननीय आमदार रोहित पवार साहेब आणि अनेक लोकांनी या प्रकरणाला न्याय देण्यासाठी, वाचा फोडण्यासाठी आपला आवाज बुलंद केलेला आहे. मी एक विद्यार्थी म्हणून या सर्वांचे आभार मानतो आणि सरकार अशा पेपरफुटीकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देईल, हे सगळे प्रकरण थांबवेल, एक पारदर्शक चेहरा या आयोगावर घेऊन येईल आणि सर्व इथून होणाऱ्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने होतील. जी मुलं अत्यंत त्यागपूर्ण अभ्यास करत आहेत, आपल्या आयुष्याची आणि चांगली स्वप्ने बघून
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या आयुष्याची नवनिर्मिती करण्याच्या प्रयत्नाकडे वाटचाल करत आहे, त्यांना सरकार न्याय देईल इतकी अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो आणि इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो. सर्वांना जय भारत, जय संविधान.